2026-27च्या पुरवणी मागण्यावरती बोलण्यास संधी दिल्याबद्दल बाब क्रमांक 76 पृष्ठ क्रमांक सत्ताधाऱ्यांचं वर्तन चांगलं दिसत नाही, काळजी घ्या. अध्यापन व परिणाम याचे बळकटीकरण करण्यासाठी केंद्राचा हिस्सा व राज्याचा हिस्सा मिळून 50,37,54,54,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु केंद्र आणि राज्याच्या धर्तीवरती बालकाचा मोफत व शिक्षणाचा अधिनियम RTE धोरणानुसार परिपूर्तीची रक्कम तुमच्याकडे शासनाकडे 2600 करोड रुपये प्रलंबित आहे. परंतु शासनानं त्याच्यावरती पुरवणी मागण्यामध्ये विचार केलेला नाही, निधी मंजूर करण्यात आलेला नाहीत. नक्षलग्रस्त भागामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना 5व्या वेतन आयोगानुसार 15% भत्ता दिला जातो. मॅक्झिमम 1500, मिनिमम 200, तर हा 5व्या वेतन आयोगानुसार दिला जातो. आणि यासाठी फायनान्सकडे फाईल प्रलंबित आहे की 1/1/6 पासून 6व्या वेतन आयोगानुसार व 1/1/16 पासून 7व्या वेतन आयोगानुसार तो भत्ता दिला जावा, यासाठी फायनान्सकडे फाईल प्रलंबित आहे. त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात यावी. या महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभ मेळाव्यासाठी 3000 कोटीची तरतूद केलेली आहेत. महालक्ष्मी समृद्धी महामार्गांसाठी तरतूद केले जाते, तीर्थक्षेत्रासाठी तरतूद केल्या जाते. ही चांगली बाब आहे. त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्या शाळांना अनुदान देण्याच्या टप्पा अनुदान देण्याच्या संदर्भामध्ये 14 ऑक्टोबर 2024ला शासनानं शासन निर्णय निर्गमित केला. त्यामध्ये 100% अनुदानित सैनिकी शाळामध्ये अंशतः अनुदानित तुकड्या जर असेल त्या तुकड्यांना अजूनही अनुदान मंजूर करण्यात आलेलं नाही. या ठिकाणी प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावं. मागच्या वर्षी शासनाने टप्पावाढ अनुदान देत असताना त्या ठिकाणी पुढच्या वर्षी टप्पावाढ अनुदान देण्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार नाही, आंदोलन करावं लागणार नाही, अशा प्रकारे या ठिकाणी आश्वासन दिलं होतं. परंतु यावर्षी या टप्पावाढ अनुदान देण्यासाठी या ठिकाणी आझाद मैदानावरती महाराष्ट्रातील अनेक कर्मचारी या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. त्यांना सुद्धा लागणारा निधी 1100-1200 करोडची त्यांना प्रोव्हिजन केली पाहिजे आणि त्यांना अनुदान या ठिकाणी दिले पाहिजे.